गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहना दियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि आम्ही लेशा मार्गणा बघतो आहे. जीवाचा कषाय अनुरंजित परिणाम म्हणजे योग, आणि योग लेशा कषाय अनुरंजित परिणाम म्हणजे लेशा परिणाम. आणि लेशा ही 6 तऱ्हेची सांगितलेली आहे. 3 अशुभ लेशा आहे आणि 3 शुभ लेशा आहे. यामध्ये आम्ही प्रश्नोत्तरी बघतो आहे आणि काल आपण 2 प्रश्न बघितले. 56 पेजवरचे प्रश्न आमचे सुरू आहे. तिसरा प्रश्न आहे, किन जीवों के निवृत्त अपर्याप्तक अवस्था में अशुभ लेशाए ही होती है. कोणत्या जीवांची निवृत्त अपर्याप्तक अवस्था आहे आणि त्यामध्ये अशुभ लेशाच नियमपूर्वक राहणार आहे, असे कुठे कुठे आम्हाला संभवनीय आहे. तर ज्या ठिकाणी अशुभ लेशा निवृत्त पर्याप्तक अवस्थेत राहतील ते जीव असणार आहे भवनत्रिकामध्ये जन्म घेणारे, की त्यांची जन्म घेत असताना अशुभ लेशा असते आणि पुढे पर्याप्तक झाल्यानंतर ते जीव शुभलेशा त्यांची होते, कारण देवांची शुभलेशा आहे. परंतु ज्या वेळेला भवनत्रिक देवांमध्ये जन्म होतो तर ते भवनत्रिक जन्म घेत असताना हा जीव मिथ्यात्व सहितच जन्म घेणार असतो आणि त्यामुळे लेशा त्या ठिकाणी अशुभ आहे, अपर्याप्तक अवस्थेत, निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत. नंतर भोगभूमीत जीव, जे भोगभूमीमध्ये जन्म घेणारे जीव असतील हे देखील समजा पहिल्या दुसऱ्या गुणस्थानातले जीव असतील तर त्यांचीही कोणती अशुभ लेशा जन्म घेताना राहील. पर्याप्तक झाल्यानंतर त्यांची लेशा मात्र नियमपूर्वक शुभ होणार आहे. नंतर प्रथम आणि द्वितीय गुणस्थान वरती वैमानिक देव भी मरण के समय अपनी शुभ लेशाओं से गिर जाते हैं. वैमानिक देव आहे आणि वैमानिक देव असताना देखील ज्या वेळेला त्यांना हे कळतं की आमची आयु आता शेष 6 महिनेच राहिलेली आहे, या 6 महिन्यामध्ये त्यांच्या लेशेमध्ये विपरीतता येते, थोड्याफार प्रमाणामध्ये संक्लेशता येते आणि मरत असताना म्हणजे शेवटी त्यांची शुभलेशा बदलून अशुभलेशात येऊन त्यांचं मनुष्य किंवा तिर्यंच्या आयु ते धारण करतात. म्हणून त्यावेळेला त्यांची शुभलेशेपासून पतन होतं आणि अशुभलेशेत ते येतात. इसीलिए वे भी जब मनुष्य तिर्यंच में जन्म लेते हैं तो अशुभलेशा वाले ही होते हैं. आणि नरकों से आए हुए मनुष्य आणि तिर्यंच यांची देखील निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये अशुभ लेशा आहे, कारण नरकातून आलेले जीव अंतर्मुहूर्त पर्यंत अशुभ लेशेनी संयुक्त राहतात आणि नंतर त्यांची लेशा शुभ होते. म्हणजे असे अनेक जीव आहे की नरकातून येताना अशुभ लेशे सहित ते येणार आहे आणि इथे आल्यानंतर त्यांची लेशा शुभ होईल. पुढचा प्रश्न, किस किस लेशा में मति आदि 4 ज्ञान भी होते हैं और 3 मिथ्या ज्ञान भी होते हैं. कोणत्या लेशेत 4 ज्ञान आणि 3 मिथ्या ज्ञान असू शकतात? पीत आणि पद्म. कोणत्या? पीत आणि पद्म लेशामध्ये हाँ मति आदि 4 ज्ञान भी होते हैं और 3 मिथ्या ज्ञान भी होते हैं, क्योंकि ये दोनों लेशाएं 1 से 7 गुणस्थान तक है. यद्यपि शुक्ल लेशा में भी ये ज्ञान होते हैं लेकिन उनमें केवल ज्ञान भी होता है, इसीलिए उनका यहाँ पर ग्रहण नहीं किया. फक्त 4च विचारले आहे
पाचवं अभिप्रेत नाही आणि म्हणून पीतपद्मामध्ये 2 लेश्येमध्ये ती ध्यानं सांगितलेली आहे. कोणसी लेशाव में 9 उपयोग होते है. 9 उपयोग असणाऱ्या कोणत्या लेशा. 9 उपयोग होणार म्हणजे ज्ञानोपयोगाचे 6 आणि दर्शनोपयोगाचे 3 असे 9 उपयोग कोणत्या लेशे संभवनीय आहे. अशुभ तर 3 लेशेमध्येच अशुभ असतील लेश ते. अशुभ लेशे. अशुभ लेशेतच असतील. शुभ लेशेत कारण सुज्ञान आहे आणि म्हणून 6, 4 आणि 3 राहू शकतात. म्हणून 6 त्या ठिकाणी कुमती, कुश्रुत कुअवधी आणि सुमती सुश्रुत सुअवधी असे 6 ज्ञानोपयोगाचे भेद चक्षु अचक्षु आणि अवधी दर्शन 3 अशुभ लेशामध्येच हे उपयोग होतात. पीत पद्मलेशा वालों से शुक्ल लेशा वालों में क्या क्या विशेषताएं होती है. पीत आणि पद्मलेशेपेक्षा शुक्ल लेशेमध्ये विशेषता कोणती होऊ शकते. गतीची विशेषता आहे का. कशाय नसतील. हा, कशाय नाही. गतीची विशेषता आहे का. गतीची नाही आहे विशेषता. कारण गती तर 3 दोन्ही ठिकाणी आहे. हा, 3 आहे गती. नंतर आपण दुसरं कशाय पाहिलं तर कशायामध्ये आहे का विशेषता. हो, कशायातीत असतील ना शुक्ल कषायात लेशावाले. विशेषता आहे कारण शुक्ल लेशावाले कषायाच्या अतीत होऊ शकतात. पीत पद्मवाले कषायांच्या अतीत होऊ शकत नाही. वेदामध्ये संज्ञी पण नसतील. हो आहे ना पुढे एक एक आपण संज्ञातीत होतील. हो, संज्ञातीत पण आहे. वेदातीत आणि पण क्रमाने होतात. आपण जर समजा 24 स्थानं पाहिले तर इंद्रियांमध्ये काही विशेषता नाही आहे कारण इंद्रिय दोन्हीमध्ये समान आहे. कायेमध्ये पण काही विशेषता नाही आहे. योगामध्ये पण विशेषता. योगात आहे का विशेषता. योगातही विशेषता नाही आहे. वेदामध्ये विशेषता आहे कारण शुक्ल लेशावाले वेदातीत होऊ शकतात. हा, कषायामध्ये पण विशेषता आहे. ज्ञानामध्ये केवळ ज्ञान ज्ञानामध्ये होतं शुक्ल विशेषता आहे. लेशावाल्यांना. त्यांना केवळ ज्ञान होऊ शकतं आणि यांना होऊ शकत नाही. संयमामध्ये संयम 2 संयम असतील. सूक्ष्म सांप्रदाय आणि यथाख्यात फक्त शुक्ल लेशावाल्यांनाच आहे. हा, ते संयमामध्ये पण विशेषता आहे. सूक्ष्म सांप्रदाय आणि यथाख्यात शुक्ल लेशावाल्यांनाच होतात म्हणून त्याच्यामध्ये विशेषता आहे. दर्शनामध्ये परत विशेषता आहे. केवल दर्शन असू शकतं. लेशेमध्ये तर बदलच आहे. 2 लेशा ह्या अलग आहे. ती लेशा अलगच आहे. भव्यमध्ये दोन्ही आहे. दोन्ही आहे. समान आहे. विशेषता काही नाही. सम्यक्त्वामध्ये सगळेच सम्यक्त्व असू शकतात. सम्यक्त्व सगळेच आहे. त्याच्यामुळे सम्यक्त्वात विशेषता नाही. संज्ञीपणामध्ये विशेषता आहे. संज्ञीपणा पण रहित असतो. संज्ञीपणाने पण रहित आहे शुक्ल लेशावाले. पंचेंद्रिय संज्ञीपणा नाही म्हणतायत ना. मनाने रहित होऊ शकतात ना 13व्या शुक्ल लेशामध्ये. हा, म्हणून संज्ञी आणि असंज्ञी यांच्या अतीत होऊ शकतो. आहारकच्या याच्यात विशेषता आहे का. आहारकच्या याच्यात विशेषता काही नाही आहे. दोन्ही याच्यात आहेत ते. नंतर गुणस्थानाच्या याच्यात शुक्ल लेशामध्ये विशेषता आहे. आणि इथे किती आहे. हा, इथे 8 ते 13 पर्यंतची गुणस्थ आहे. आणि पीत मध्ये 8च्या वर ते जाऊ शकत नाही. पीत पद्म मध्ये 8च्या वर ते जाणार नाही कारण शुक्ल लेशानी श्रेणी आरोहण करतात म्हणून तिथे पण विशेषता आहे. जीव समासात विशेषता नाही. पर्याप्तीत विशेषता नाही. प्राणामध्ये प्राणात विशेषता आहे. 4 प्राण पण असतात. 4 प्राण पण तिथे असू शकतात. संज्ञातीत पण होऊ शकतात. हा, उपयोगामध्ये विशेषता आहे. इथे केवल ज्ञान आणि केवल दर्शन आहे. नंतर ध्यानामध्ये शुक्ल लेशावाल्याला 3 शुक्ल ध्यान असतात. 3 शुक्ल ध्यान असतात. यांना नसतात पीत पद्मवाल्यांना. हा, म्हणजे आणि चौथं का सोडलं.
14व्या गुणस्थानात आहे म्हणून. 14 मग पण सोडायचं तिथे प्रयोजन लेशा काय? नसते ना, हा, शुक्ल लेशा तिथे नाही. लेशा नाही आहे, बरोबर आहे. तिथे लेशा नाही आहे म्हणून ते तिथे लावलेलं नाही आहे, बरोबर. 24 स्थानों के कितने उत्तर भेद है जो शुक्ल लेशा में भी होते हैं और कृष्ण लेशा में भी होते हैं. शुक्ल लेशातही आहे आणि कृष्ण लेशातही आहे. 24 स्थानामधले उत्तरभेद किती समान गती आहे? गतीमध्ये 3 गती गती. राहील दोन्हीच्या मध्ये. हा, म्हणजे शुक्ल लेशात ज्या 3 गती आहे, मनुष्य गती, तुर्यांची गती आणि देवगती, त्या कृष्ण देवगती. लेशामध्ये पण असू शकतात. हा, कृष्ण लेशेमध्ये ते आहेत. नंतर इंद्रियांच्या बाबतीत, पंचेंद्रिय दोन्हीच्या मध्ये आहे. पंचेंद्रियाच्या बाबतीत समानता आहे. कायेच्या बाबतीत, रसकायेच्या बाबतीत रसकाय. समानता आहे. हा, योगाच्या बाबतीत 13 योग दोन्हीच्या मध्ये 13 असू योग शकतात. समान आहे. 13 योगाच्या बाबतीत समानता आहे. वेदाच्या बाबतीत तिन्ही पण तिन्ही वेद वेदांच्या दोन्हीच्यात असू बाबतीत शकतात. समान आहे. कषायांच्या बाबतीत कषाय 25 कशा 25 पण दोन्हीच्यात असू शकतात. दोन्ही याच्यात आहे. ज्ञानाच्या बाबतीत केवळ ज्ञान कृष्ण सोडलं तर बाकी लेशावाला सगळे ज्ञान असू शकतात. मनपर्याय पण, मनपर्याय आणि केवळ. मनपर्याय नसेल. मनपर्याय ज्ञान पण मनपर्याय नसेल. आणि केवळ ज्ञान केवळ दोन ज्ञान, कमी हा. करायचे. काही शुक्ल लेशवाल्यांनाच ते होतात, इकडे कृष्ण लेशेमध्ये ते होऊ शकत नाही. मनपर्याय ज्ञान. संयमामध्ये असंयम दोन्हीकडे राहील, बाकी नाही राहणार. दोन्ही याच्यात असंयम आहे. काय दर्शनामध्ये केवळ दर्शन केवळ दर्शन हा केवळ नसणार आहे. केवळ बाकीचे दर्शन 2 नाही, दर्शन आहेत. तीन तीन आहे, 3 तीन दर्शन आहे. आहेत. हा, चक्ष भव्य. दोन्ही असू शकतात. राहतील. दोन्हीच्या मध्ये भव्य आणि अभव्य. हा, दोन्ही आहे. सम्यक्त्व साही साही आहे. सगळे सम्यक्त्व दोन्हीच्या मध्ये आहे. 6च्या 6ही असतील. कारण साही नरकामध्ये कृष्ण लेशा असतानाही सम्यक्त्व आहे ना, त्यामुळे साही साही आहे. सम्यक्त्व. क्षायिक सम्यक्त्व कृष्ण लेशात बसेल का? पहिल्या नरकात कापोत लेशा आहे. पण आपण क्षायिक सम्यक्त्व कृष्ण लेशात बसू शकेल का? कृष्ण नाही बसत. लेशावाला आणि क्षायिक सम्यक्त्वी नाही बसत. बसेल का? मला तर वाटते नाही बसत. कारण क्षायिक सम्यक्त्ववाला नरकात गेला तर पहिल्या नरकात पुस्तकात कापोत काय लेशा लिहिलंय? आहे. पुस्तकात काय लिहिलंय? साही लिहिलंय, साही लिहिलंय. कृष्ण लेशेचा चार्ट पाहावा लागेल. साही सम्यक्त्व आहे ना कृष्ण लेशामध्ये. तेच तर पाहते आहे ना. हो, साही लावले आहे. पण साही ते क्षायिक सम्यक्त्व कसे बसेल? क्षायिक सम्यक्त्वाचा जरा वाटत आहे. इथे नाही आला प्रश्न मनात तो, पण हा एक आता प्रश्न आहे वाटतंय. त्याच्यात विजिताई. क्या हा कृष्ण हा लेशा वाले के भी क्षायिक सम्यक्त्व हो सकता है? आहे. तर हो, कर्मभूमीतील मनुष्यांना हा, असू शकतं म्हणून दिलंय. ते काल आपण उदाहरण पाहिलं ना, सैनिक राजाचं खाली उतरताना हा हा ते हा उदाहरण लागते. हा, म्हणून बरोबर. आहे साही सम्यक्त्व. हा, बरोबर. म्हणजे म्हणून कर्मभूमीच्या साही बसतात. मनुष्याच्या हिशोबाने आहे फक्त. कर्मभूमीच्या मनुष्याला सम्यक्त्व होताना लेशा शुभ आहे आणि नंतर हा तो अशुभ लेशेमध्ये येऊ शकतो, म्हणून साही हा. आहे. बरोबर आहे. संज्ञी दोन्ही नाही, चौधनीच असतील ना. दोन्हीच्याच चौधनी पण संज्ञीच आहे. आहे. कॉमन आहारक चौधनी मध्ये आहे. हा, कॉमन संज्ञी आहे. हा. आहारक मध्ये दोन्ही दोन्ही आहारकांना समान आहे. गुणस्थानाच्या बाबतीत किती समानता आहे? 1 ते 4 गुणस्थान राहू 1 शकते. ते 4 पर्यंत कृष्ण समानता आहे. लेशामध्ये आणि शुक्ल लेशात पण. हा, जीव समासामध्ये कोणत्या याच्यात समानता आहे? सैनी पंचेंद्रिय. पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रियाच्या बाबतीत. पर्याप्तीमध्ये साही साहीमध्ये पर्याप्ती. समानता. प्राण 10 प्राण. चारही पण राहतील. संज्ञामध्ये चारी संज्ञा. चारी चारही.
उपयोगामध्ये 9 म्हणजे 6 6 ज्ञानोपयोग आणि आणि 3 9 3 दर्शनोपयोग. 3 दर्शनोपयोग याच्यात समानता आहे. ध्यानामध्ये चौथ्या गुणस्थानापर्यंत म्हणजे एक धर्म ध्यान, 4 चौथ्यापर्यंत अर्थ, 4 एक रौद्र, एक धर्म ध्यान. एक धर्म ध्यान 9. नंतर आश्रवाच्या प्रत्ययात आहारक द्विक आहार द्विक काढलेला आहे सोडून आपण. बाकीचे सगळे राहतील. बाकी सगळ्याच्यात समानता आहे. जातीमध्ये 22 लाख जाती समान आहे आणि कुलमध्ये 83.5 लाख करोड कुल, याच्यामध्ये समानता आहे. लेशातीत जीवों के 24 स्थानों में से कितने उत्तर भेद पाए जाते हैं? लेशातीत जीवांना 24 स्थानामध्ये किती उत्तर भेद आहे? लेशातीत पाहायचंय जीव. गती म्हणजे मनुष्य गती आहे. मनुष्य गती म्हणजे 14वं गुणस्थान. इंद्रिय पंचेंद्रिय, पंचेंद्रिय पंचेंद्रिय राहील. हा काय रस काय राहील? तसं काय ज्ञान, केवल ज्ञान, केवल ज्ञान, संयम, यथाख्यात यथाख्यात संयम, भव्य, यथाख्यात संयम, भव्यत्व भव्य, म्हणजे सम्यक्त्व, शाहीक सम्यक्त्व राहील. शाहीक सम्यक्त्व, संज्ञी संज्ञा दोन्हींच्या अतीत. नाही राहणार, संज्ञातीत राहील. आहारक 14वं गुणस्थान आहे, अनाहारकच आहे तिथे, अनाहारकच राहील. अनाहारकच आहे. अनाहारकच राहील. गुणस्थान 14वं 14वं. जीव समास पंचेंद्रिय, पंचेंद्रिय. पंचेंद्रिय. पर्याप्ती 6 साही. तशा पंचेंद्रिय म्हटला जातो कारण त्या पंचेंद्रिय नाम कर्माचा क्षय हा शेवटी 14व्यात होतो, म्हणून तो पंचेंद्रिय आहे. पर्याप्ती म्हणून 6 लावायच्या. प्राण आता प्राण एकच राहील. आयु प्राण एकच 14व्या आयु गुणस्थानात. प्राण आहे. उपयोग 2. 2. केवळ दर्शन, केवळ ध्यान ज्ञान. ध्यान एकच राहील. एकच. विपरीत क्रियाने निवर्तिनी. जाती दोन्ही मनुष्यांच्या 14 14 लाख जोड्या. 14 लाख आणि 14 लाख करोड़ कुल. ये स्थान 14वें गुणस्थान की अपेक्षा जानना चाहिए. इसमें वेदातीत, योगातीत और कषायातीत आदि भेद भी होते हैं. किस लेशा वाले के किस किस गुणस्थान में निवृत्त अपर्याप्त अवस्था हो सकती है? कोणकोणत्या लेशेत कोणकोणत्या गुणस्थानात निवृत्त अपर्याप्त अवस्था होतात? पहिली कृष्ण नील कापूर लेशा के साथ किती गुणस्थानात? कृष्ण पहिलं, नील दुसरं आणि कापूर चौथं. चौथं. पहिलं, दुसरं आणि चौथं या 3 गुणस्थानात होऊ शकते. पीत पद्मलेशासोबत याच्यात आता एक 6वं ऍड करावं लागेल. 6वं ऍड करावं लागेल. गुणस्थान. 6वं ऍड करावं लागेल. पहिलं, दुसरं, चौथं आणि 6वं आहारक द्विकच्या अपेक्षेने. आणि शुक्ल रेषासोबत 13वं ऍड करावं लागेल. आता हे 13वं ऍड आहे करावं लागेल. 13वं गुणस्थान. पहिलं, दुसरं, चौथं, 6वं आणि 13वं. आणि याच गुणस्थानात फक्त निवृत्त अपर्याप्त अवस्था होऊ शकते. बाकी कोणत्याही गुणस्थानात निवृत्त अपर्याप्त अवस्था होत नाही. फक्त हे 5च गुणस्थान असे आहे की या गुणस्थानात निवृत्त अपर्याप्त अवस्था असू शकते. प्रश्न आता, कौन सी लेशा में 16 ध्यान होते हैं? कोणत्या लेशेत 16ही ध्यान होऊ शकतील? आहे का असं कोणतं स्थान? कोणतीच लेशा नाही. कोणत्याच लेशेत 16ही ध्यान होणार नाही. म्हणून कोई नहीं. किस शुक्ल लेशा वालों के 3 अज्ञान ही होते हैं? मिथ्या दृष्टी, मिथ्या दृष्टीच्या जीवनात पहिल्या गुणस्थानातला. पहिल्या गुणस्थानात आहे, शुक्ललेशा आहे आणि तरी देखील अज्ञान त्यांच्या जीवनात आहे, कारण मिथ्यात्व आहे म्हणून अज्ञान आहे. पीतलेशा कितनी गतियों में होती है? पीतलेशा 3 गती. किती? नरक गतीत नाही आहे. नरक गतीत नाही. बाकी 3 आहे. 3 गतीत आहे ना. मनुष्य गती, गती आणि देवगती. देवगतीतही आहे, मनुष्य गतीतही आहे, तिर्यंच गतीतही आहे. 3 गतीत.
कृष्ण लेशा कितने काय के जीवों के होती है. कृष्ण सगळ्यात लेशा किती काय असणाऱ्या, षटकार सगळ्यात म्हणजे षटकाईक. त्रस्थावर दोन. हा, षटकाईक. म्हणून षटकाईक जीवांना पण ही लेशा असणार आहे. लेशाती जीव कौन से संयम में हो सकते है. 14व्या लेशातीत आहे गुणस्थानात आख्यात. म्हणून यथाख्यात संयम. यथाख्यात, यथाख्यात मध्ये राहील. आता एका शब्दामध्ये उत्तर द्यायचंय. कितनी लेशा वाले भोजन कर सकते है. आहार संज्ञा किती लेशामध्ये असेल. सगळे सगळ्या साही पण सगळ्या लेशा, साही लेशामध्ये आहे आहार संज्ञा. कितनी लेशा वालों के संयमा संयम हो सकते है. म्हणजे 5वं गुणस्थान म्हणजे तीन तीन 5वं लेशा गुणस्थान शुभ. शुभ. हा, 3 लेशा शुभ असताना, कारण आता 5वं गुणस्थान आहे म्हणजे अश्वलेशा असत नाही, म्हणून 3 शुभ लेशामध्ये पीत, पद्म आणि शुक्ल या 3 लेशामध्ये जीव संयमा संयमी असू शकतो. कौनसी लेशा वालों के सातों संयम होते हैं. शुक्लवाले. शुक्ल लेशा वाले त्यांना 7ही संयम होईल, कारण यथाख्यात संयम जर प्राप्त करायचं असेल तर लेशा शुक्लच पाहिजे. त्यामुळे ती शुक्ल लेशा सगळ्या याच्यामध्ये राहील. कितनी लेशा वालों में अभव्य जीव भी होते है. किती लेशात राहील अभव्य जीव. साही. सगळ्या लेशामध्ये, साही लेशेमध्ये असू शकतात. ऐसी कौनसी लेशा है जो सैनी आणि असैनी से रहित जीवों के भी होती है. आता पाहिलं आपण शुक्ल लेशा. हा, शुक्ल लेशा, शुक्ल लेशा. कारण संज्ञी आणि असंज्ञीच्या अतीत तो शुक्ल लेशावालाच होऊ शकतो 13व्याच्या वर. त्यामुळे ती लेशा त्याच जीवांना राहील. हाँ, या नामे उत्तर दीजिए. स्कंध को काटो, यह नील लेशा का परिणाम है. बरोबर आहे. हा, हाँ, बरोबर आहे. शुक्ल लेशा में आश्रव के कम से कम एक प्रत्यय होता है. शुक्ल लेशात आश्रवाचा कमीत कमी एक प्रत्यय होऊ शकतो. एक औदारिक काय योग कोणता? असेल. होऊ औदारिक शकतो. काय योग असेल. हो, हम्म, नाही हो, औदारिक तोच कोणता असेल. प्रत्यय राहील त्या ठिकाणी. कोणता प्रत्यय राहील. औदारिक काय योग. कारमान काय योग 14व्या असेल. गुणस्थान. कारमान कारमान कारण काय काहीच योग नाहीये ना लागेल. दुसरं. तर काय योगच राहील ना. हा एकच. हो ना. काहीच नाही ना तर बाकी. एक मिथ्यात्व नाही, अविरती नाही, काहीच नाहीये. तर एकच काय योग राहील ना तिथे. तत्व नाही, अविरती कम से नाही, कम कषाय विचारलंय नाही. तर. नाही, कम से कम एक प्रत्यय लावायचा. एकच प्रत्यय लावायचा म्हणजे तर मग योगाचा एकच. प्रत्यय लावायचा. तर मग योगाचा लावायचा ना. हो, तर 13व्या म्हणजे गुणस्थानात एक औदारिक काय योग होईल कम से कम. पण वचनाचाही आहे ना तिथे. 2 वचनाचे आणि 2 मनाचे नाही, आहे. आता समुद्घाताच्या अपेक्षेने लावलं तर मग. समुद्घाताच्या अपेक्षेने लावलं तर मग कारमानही लावता येईल ना. नाही, पण कम से कम विचारलंय. कारमान 3 आहे ना. 3 समय नाही ना, असेल. कारमान मग 3 समय कारमान आहे पण समय. एकच आहे ना. हे एकच पहा, कारमान काय एकच योग समय आहे. आहे ना. हे पहा, आपल्याला कारमान काय योगही लावता येतो आणि औदारिक मिश्र पण लावता येतो. त्याही वेळेला एकच आहे. आणि औदारिक काय योग परत त्याला 2 मग साधच वचनाचे आणि 2 लावलं तर काय. बिना समुद्घाताने लावलं तर. समुद्घात न घेता फक्त 13व्या गुणस्थानातला लावला तर औदारिक काय योग होईल. पण एकच प्रत्यय लावायचा आहे ना फक्त. हा, तर मग एकच प्रत्यय लावायचा आहे. समुद्घाताचं नाही मग घ्यायचं. तेव्हा साधा बाकीचे 13व्या मनाचे वचनाचे गुणस्थानवरती राहतील जीव. ना. पण वचनाचे 2 राहतील आणि मनाचे 2 राहतील. हो. नाही ना. काय योगामध्ये 2 वचन राहतील आणि 2 मनोयोग राहतील आणि एक औदारिक काय योग राहील. म्हणजे 5 प्रत्यय राहतील ना. आपल्याला लावायचा किती आहे. एकच प्रत्यय लावायचा आहे फक्त. मग तो कारमानच लावावा लागते किंवा एक तर मिश्र लावावं लागते. औदारिक मिश्र. कपाटचे समय 2. मला तरी औदारिक काय योग वाटते. एकच. औदारिक काय योग लावला एकच, पण तो लागेल कसा. औदारिक काय योग असताना त्याला 2 मनाचे आणि 2 वचनाचे आहेच ना. नाही आहे का. हो, मग औदारिक मिश्र किंवा कारमानच घ्यावा लागेल. मला तरी असं वाटतंय. तरी पहा याचं उत्तर. पण मला तर हे शेवटच्या वाटतं की काय अगदी शेवटी काय होईल 13व्या गुणस्थानातल्या शेवटी.
शेवटी तो परत वापस येतो. हो, त्याही अपेक्षेने लावता येईल. तो तेव्हा शेवटी जेव्हा अवधारित राहतो सूक्ष्म ना मग क्रिया, शेवटी. हो, शेवटी सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यान करतो शेवटी, त्यावेळेला त्याचा एक औदारिक कायोग राहील. अवधारित कायोग हा, राहील. तेव्हाही राहतो. यामध्ये आपल्याला समुद्घाताच्या अपेक्षेने हे पण असं वाटतं, पण त्यांनी असं क्लिअर उत्तर नाही दिलाय. पण समुद्घाताच्या अपेक्षेने 3 समय 1 कारमान कायोग लावू शकू आपण. नंतर कपाटच्या अपेक्षेने 2 मिश्र मध्ये लावू शकू. आणि जेव्हा शेवटी आहेत सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ध्यान, त्यावेळेला ज्या वेळेला तो आता मनोयोग वचनयोग सूक्ष्म करत जातो, तेव्हा शेवटी एकच कायोग त्या ठिकाणी राहतो, औदारिक कायोग. हे पण बरोबर आहे. आता लागलं हे सिक्वेन्स. म्हणजे तिन्ही लागू शकतात अपेक्षेने. हा, झाला का प्रश्न क्लिअर? हो. कृष्णादि 3 लेशाएं संज्ञी असंज्ञी दोनों के होती है. कृष्णादि 3 लेशा, बरोबर आहे. बरोबर आहे. संसार में लेशा से रहित जीव भी होते है. असू शकतो. 14व्या गुणस्थानात आहेच. शुक्ल लेशा वालों के साधन सम्यक्त्व नहीं होता है. होतो ना, होते. होईल, होईल. शुक्ल लेशामध्ये साधन सम्यक्त्व व्हायला काही हरकत नाहीये, म्हणून होऊ शकतं. म्हणून ना रिक्त स्थान की पूर्ती करो. पद्मलेशा वालों के संयम किती? पद्मलेशाचे गुणस्थान कोण? 2 सुटले ना. सूक्ष्म संप्राय यथाख्यात होत नाही म्हणजे पहिलेपासून 5. घेतले आपण 7 पर्यंत ना. पहिलेपासून 7 पर्यंत. 7 आहे ना? 1 ते 7 म्हणजे 2 संयम नाही, म्हणजे 5 होतील ना. 2 होणार नाही. असंयम, यथाख्यात आणि देशसंयम, सूक्ष्म संप्राय होत सामायिक नाही. छेदोपस्थापना, परिहार विश्रुती. 5 संयम होतात. असंयम, देश संयम, सामायिक छेदोपस्थापना आणि परिहार विश्रुती, हे 5 संयम होतील. वेद तिन्ही पण राहतील. तिन्ही पण राहील. आणि ध्यान 4 12 8 12 12 ध्यान. कापोत लेशा वालों के गति, कापोत लेशा वालों की गति. 4ही गतीत, बरोबर आहे. 4ही गतीत राहतोय. नंतर काय? कापोत लेशावाले के काय किती राहील? षटकाई. आणि प्राण 10 असू शकतात. 10 प्राण आहे. शुक्ल लेशा गुणस्थान से गुणस्थान तक पाई जाती है. 8 पासून 13 पर्यंत. 1 पासूनच ना. 1 पासूनच 13व्या पर्यंत आहे ना शुक्ल लेशा. 1 पासूनही आहे ना, पहिल्या गुणस्थानापासूनही आहे. म्हणून 1 ते 13 गुणस्थान तक पाई जाती है. कृष्ण लेशा में सम्यक्त्व मार्गणा में से सम्यक्त्व किती? आता पाहिलं 6. साही. नंतर काय? षटकाय. नंतर योग 13 योग. 13 योग. आहारक द्विक नाही होणार. पीतलेशा में गती 3 गती. 3 गती. 3 गती ना, नरक गती सोडून. नहीं होती है. प्रश्न आहे नहीं होती. पीतलेशा में 1 गती होणार नाही. म्हणजे नरक गती नाही होणार. काय? 5 काय होणार नाही, कारण फक्त पंचेंद्रियच आहे. म्हणजे स्थावर काहीच नाही होणार. आणि गुणस्थान मला वाटते 1 ते 14 पर्यंत असतात ना. 8 पासून नाही होणार. 8 ते 14. 8 पासून 8 9 10 11 12 आणि 13. 7 नाही होणार. पुढचे 7 नाही होणार. सही जोडी लावा. परिहार विशुद्धी. परिहार विशुद्धी. 8वं गुणस्थान नाही होणार. पीतलेशामध्ये 8वं. पीतलेशामध्ये नाही होत नाही. कारण श्रेणी चढला तो 8व्या पासून की त्याची शुक्ल लेशात आहे. 7 पर्यंतच पीत पद्म आहे.
परिहार विशुद्धी, 3 शुभलेशा, 3 शुभलेशा, अयोग केवली, लेशातीत, लेशातीत, साही लेशा, 6 लेशा, नरक नाही, नरगती नाही आहे. 4 गुणस्थान पहिले. पहिल्या 4 गुणस्थानात 3 शुभलेशा, 3 शुभलेशा कुठे लागतात? आहारद्विक आहारद्विक, तिसरं शुक्ल ध्यान, तिसरं शुक्ल ध्यान हे तिसरं शुक्ल ध्यान म्हणजे 13वं गुणस्थान आहे. शुक्ललेशा नाही, शुक्ललेश शुक्ललेशेत, शुक्ललेशेतच घेतलंय. लागते फक्त. तिर्यंच गती, तिर्यंच्या गती साही लेशेत, साही लेशा राहिली. 3 अशुभलेशा, नरगती, शुभलेशा नरगती मध्ये, आणि शुक्ललेशा, शुक्ललेशा प्रथम शुक्ल गुणस्थान ध्यान, राहिले. प्रथम शुक्ल ध्यानाचा, प्रथम शुक्ल ध्यानात. अशा प्रमाणे हा लेशेचा आपला भाग झाला. नंतर आता आपली भवयत्व मार्गणा सुरू होणार आहे, ती आपण उद्याला पाहू. यावर कोणाला काही प्रश्न? ठीक आहे. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.